पालघर तालुक्यातील माकुणसार येथे जिल्हा परिषद स्वच्छता मिशन विभागाकडून उभारण्यात आलेल्या गोबर्धन प्रकल्प आज प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा जिवंत नमुना ठरत आहे। सुमारे 40 लाख रुपयांचा निधी खर्चून उभारलेला हा प्रकल्प प्रत्यक्षात मात्र धूळखात पडलेला असून शासकीय पैशांचा उघडपणे अपव्यय झाल्याची संतापजनक बाब समोर आली आहे। घरगुती गॅस आणि वीज निर्मितीच्या उद्देशाने मोठ्या गाजावाजात उभारण्यात आलेल्या या प्रकल्पासाठी मूलभूत बाबींचा विचार करण्यात आलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे। प्रकल्पासाठी आवश्यक असणारे गोबर, जनावरांचे शेण पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसताना ही योजना राबवण्यात आली। परिणामी प्रकल्प सुरू होण्याआधीच तो अपयशी ठरला। याहून धक्कादायक बाब म्हणजे प्रकल्पातील रबर गॅस बलून उंदरांनी कुरतडल्याने संपूर्ण यंत्रणा निष्क्रिय झाली आहे। लाख रुपये खर्च करून उभारलेली सुविधा एका साध्या देखभाली अभावी उद्ध्वस्त होणे हे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे ठळक उदाहरण आहे। दरम्यान जिल्ह्यात नवनवीन योजना आणि प्रकल्पांसाठी कोट्यवधीचा निधी आणला जात असताना त्यांची अंमलबजावणी मात्र पूर्णपणे ढिसाळ आणि बेफिकीर पद्धतीने होत असल्याचे या घटनेतून स्पष्ट होत आहे। विविध विभागातील समन्वयाचा अभाव आणि जबाबदारी टाळण्याची वृत्ती यामुळेच असे प्रकल्प कागदावरच यशस्वी ठरतात, प्रत्यक्षात मात्र फसतात। स्थानिक नागरिकांनीही या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून आमच्या नावावर योजना येतात पण प्रत्यक्षात काहीच उपयोग होत नाही। फक्त फोटो सेशन आणि उद्घाटनापुरतेच हे प्रकल्प मर्यादित राहतात असा संतप्त सूर उमटत आहे। जनतेच्या करातून जमा केलेले करोडो रुपये जर प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे उंदरांच्या तावडीत सापडत राहिले तर हा फक्त अपव्यय नाही, हे म्हणजे जनतेशी केलेली थेट फसवणूक आहे। हजारो कुटुंबियांच्या घरगुती वीज आणि गॅसच्या गरजा भागवण्याच्या नावाखाली उभारलेले प्रकल्प कागदावरच यशस्वी दिसून प्रत्यक्षात धूळखात पडत असतील तर ते प्रशासकीय जबाबदारी ही फक्त अक्षरशः रेषेखाली ठेवल्यासारखी आहे। अधिकारी आणि योजना अंमलबजावणी करणारे कर्मचारी यांचे हातावर हात घालून बसलेले असेल तर गोबर्धन सारख्या प्रकल्पांचा अपव्यय सुरू राहणार हे निश्चित आहे। आता तातडीने कठोर कारवाई, जबाबदार अधिकाऱ्यांची निलंबने आणि भविष्यात अशा निष्काळजीपणावर बंदी घालणे हेच एकमेव उपाय आहे। अन्यथा हा अपव्यय केवळ आर्थिक हानीच नाही तर जनतेच्या धैर्याचा आणि विश्वासाचाही गाढा उखडणे ठरेल। शासनाने ह्या प्रकल्पासाठी जवळजवळ 40 लाख रुपये खर्च केलेत, पण त्याचा अजूनपर्यंत गावकऱ्यांना काहीच फायदा झालेला नाहीये। तर ते दुरुस्ती पण आता करायला खूप खर्च येणार आहे त्याच्यासाठी, कारण मध्ये पण खूप नासधूस झालेली आहे, उंदरांनी सगळं कुरतडलेलं आहे, त्याच्यासाठी पण पुन्हा अजून खर्च करावा लागणार आहे। तर त्याच्यामध्ये लक्ष घालून ते पूर्णत्वास नेऊन गावकऱ्यांना त्याचा कसा फायदा होईल किंवा फायदा होण्यासाठी ते पूर्ण करून द्यावं एवढीच इच्छा आहे। आता हा प्रकल्प ज्या अर्थाने चालू केलेला, ज्या उद्देशाने चालू केलेला तो उद्देश चांगला होता, पण आज या प्रकल्प तयार होऊन सुद्धा मला वाटते 2 वर्ष होऊन गेलेली आहेत, तरी सुद्धा अद्यापपर्यंत तसं काही चालू झालेलं नाही। आणि आता अद्याप एखाद वर्ष जर गेलं तर याचं मेंटेनन्सच मला वाटते तेवढ्या प्रमाणामध्ये येईल की जेवढा बनवण्याला खर्च झालेला आहे, कारण पूर्ण रिकन्स्ट्रक्शन करायला लागेल तो। याच्यापेक्षा चांगलं त्या शासनाने जर ग्रामपंचायतच्या याच्यावरती जर सोलर सिस्टीम जर लावली असती तर तेवढीच वीज MSEBीला पण मिळाली असती आणि ग्रामपंचायतचे जे काही दिवे आहेत, स्ट्रीट लाईट वगैरे आहेत, त्यांना ती पुरवता आली असती, तो एक ग्रामपंचायतला फायदा झाला असता। आता मुळात हा शेणखतावरती केलेला आहे, गावामध्ये शेण तसं मुबलक आहे, पण ते संकलन कोण करणार, घेणार कोण, आणणार कोण, इकडे हे करून करणार, त्याच्यासाठी मॅनपॉवरची गरज आहे। त्याच्यासाठी आतापर्यंत काही उपाययोजना केलेल्या नाही मी त्याला। काय मागणी आहे आता चालू तर व्हायला पाहिजे, कारण आता एवढा खर्च जर गव्हर्नमेंटने शासनाने केलेला आहे तर हा चालू तर झाला पाहिजे। नुसतं नाही तर आता अद्याप 1 वर्षभर राहिला तर हा परत स्क्रॅपमध्ये जाणार आहे, कारण आता त्याची कंडिशन अशी आहे की पत्रे सर्व जीर्ण होत चालले, सडायला लागलेले आहेत।
आता तुम्ही तर बघताय साईडला बघा त्या पाईपाची हालत काय झालेली आहे. आता वर्षभर तर ऑलरेडी हा प्रकल्प ह्या खाडीपट्ट्यामध्ये आहे, इकडे खारी हवा चालते, त्यामुळे लोखंड लवकर सडायला सुरुवात होते. तर जेणेकरून आता शासनाने लवकरात लवकर आज इतका खर्च केलेला आहे या प्रकल्पाला, तर जेणेकरून हा चालू करावा की गावाला त्याचा फायदा होईल, शासनाला सुद्धा काहीतरी त्याचा फायदा होईल. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.